रामकृष्ण हरी. मी आता माझ्या गावाकडील शेतावरती आहे. आता मी शेतीत आलेलो आहे. बघू शकता तुम्ही उन्हाळ्यामध्ये शेती कशा पद्धतीने. आता या ठिकाणी ज्वारीच्या पिकाची काढणी झालेली आहे. हे ज्वारीचं पीक काढून आता याची पुढची मशागत चालू आहे. हे ज्वारीचं पीक आहे. आता हे काढून टाकल्यानंतर याला बघा अशा पद्धतीनं कणीस असतं. या कणसामध्ये ज्वारी असते आणि ही ज्वारी मळणी करून आपल्याला खाण्यासाठी मिळते. त्याचबरोबर आपण आपल्या शेतामध्ये आता विविध प्रकारची फळझाडं लावू शकतो. त्याचं मला उदाहरण तुम्हाला दाखवायचं आहे. हे बघा अशा प्रकारे हे शेतामध्ये चिक्कूची झाडं लावलेली आहेत. खूप सारं पीक याला पण आहे. आता चिक्कू लहान स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर आम्ही पुण्यालाच बनवलेलं एक फणसाचं रोप काही वर्षापूर्वी शेतामध्ये लावलं होतं. तुम्ही बघू शकता ते फणसाचं झाड किती मोठं झालेलं आहे आणि त्याला फणससुद्धा कशा प्रकारचे लागलेले आहेत. अगदी जमिनीपासून काही अंतरावरच फणस आलेला आहे. हे बघू शकता फणस कशा पद्धतीचा आहे आणि वरती पण बऱ्यापैकी फणस लागलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं हा निसर्गाचा चमत्कार आपण बघू शकतो. हा चमत्कार पाहण्याचं वेगळं सुख जे आहे, आनंद जे आहे ते मला दिसतो आहे. बघा अशा पद्धतीनं हे छोटं छोटं फणस या ठिकाणी आलेलं आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात खूप छान गार सावली आपल्याला या ठिकाणी मिळते. असा सुंदर परिसर. अगदी उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण शहरात आपल्याला खूप ऊन जाणवतं, परंतु इथं बघा खूप मोठा आनंद या ठिकाणी घेता येतो. अशी ही सुंदर शेती आणि फणसाचं झाड आज मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे.